नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे मजेत असालच. मजेत नसलात तरी मजेत राहायला शिका. डोंबिवली स्वप्ना पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. आणि मित्रांनो, आज आहे आपला बच्चू पिल्लू. 29 तारीख आहे आणि आज आपल्या पिल्लूचा वाढदिवस आहे, साईचा. सो साई मस्त एकदम खुश आहे आणि मस्त साई सकाळी आंघोळ केली मित्रांनो साईने आणि मस्त देवबापाच्या पाया पण पडला. प्लस मला नमस्कार केला, म्हणजे आईचा आशीर्वाद घेतला साईने. आणि साईचे पप्पा तर ऑफिसला गेलेले, सो संध्याकाळी त्यांचा आशीर्वाद घेणार. आणि आता आम्ही चाललेलो आहोत मंदिरामध्ये. आणि मित्रांनो, आज साईचा आहे रिझल्ट. आज साईचा ओपन डे आहे, सो आता आम्ही चाललेलो आहोत. लाज पण वाटते का? भीती वाटते ती. भीती वाटते. 1 ते 4 पर्यंत सगळ्या टीचरांना चॉकलेट द्यायचे. हां, आणि टीचरना चॉकलेट द्यायचं आहे साईला. ठीक आहे ना, आपण चॉकलेट देऊया. आणि मित्रांनो, ना? हो. आणि मित्रांनो, कसं आहे माहिती का, जो साईचा बर्थडे आहे ना, तो नेमका 29 तारखेलाच असतो. आणि साईचा जो रिझल्ट आहे तो पण 29 तारखेलाच येतो. सो आता आम्ही स्कूलमध्ये चला पटापट जाऊया आणि मंदिरात पण थोडंसं दर्शन करूया आणि बघूया आता साईनी काय आपले दिवे लावलेत ते. मग काय बोलायचं? चांगले काम. हां, चांगले काम केले आहे. किती पास झालंय तो बघूया. चला मग. 80%. हां. आणि मित्रांनो, आता मी चालले स्कूलमध्ये आणि तिथून जाताना आता चॉकलेट चॉकलेट घ्यायचं आहे ना. मित्रांनो, रिक्षा पकडून आता आम्ही चाललेलो आहोत साईच्या स्कूलमध्ये. तर मित्रांनो, हा आमच्या साईचं स्कूल आहे आणि आता आपण आतमध्ये जाऊया स्कूलमध्ये. स्कूलचं नाव आहे एस.एस. जोंधळे विद्या मंदिर. मित्रांनो, रिपोर्ट कार्ड घेतल्यानंतर साईने मस्त टीचरसोबत फोटो काढले, आम्ही काढले आणि बाकीचे पण पॅरेंट्स लोक इकडे मुलांसोबत फोटो काढत आहेत. आणि साईची सगळ्यात आवडती टीचर सारिका टीचर, तिच्यासोबत पण साईने फोटो काढलेला आहे. आणि नंतर साईचे फ्रेंड्स भेटले, नंतर ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्या पण मिळाल्या, त्यांचे पण आशीर्वाद घेऊन साईने त्यांना पण चॉकलेट्स वगैरे दिले. आणि फायनली आता आम्ही निघालेलो आहोत. फर्स्ट क्लास टॉप क्लासमध्ये पास झाले. आणि मित्रांनो, फर्स्ट क्लासमध्ये पास झालेला आहे आपला बच्चू आणि मस्त मार्क्स मिळालेले आहेत. सो सगळे टीचर आणि सगळे फ्रेंड्स पण त्याचे भेटलेले होते आणि सगळ्यांना साईने चॉकलेट पण दिलेलं आहे. सगळ्यांनी खूप साऱ्या मित्रांना शुभेच्छा दिल्या आहे. सो आता आम्ही घरी चाललेलो आहोत. खूप मित्रांनो, खूप ऊन लागत आहे. चला पटापट घरी जाऊया, कारण बड्डेची सगळी तयारी आपल्याला करायची आहे ना साई? चलो ऑटो पकडूया आहे ना. आता भेटतो आम्ही घरी गेल्यावर. आता आम्ही घरी आलेलो आहे आणि आम्हाला खूप आता भूक लागलेली आहे. पण पहिले आपण काय पिणार आहोत? कोकम सरबत. ज्यूस. आता माझ्या मम्मी हे वाला ज्यूस टाकणार आहे. कोकम सरबत आहे. साई, आम्ही घरी आलेलो आहोत. आता आम्ही घरी आलेलो दादा. आता आम्हाला खूप लागलेली आहे गरमी, म्हणून आता आम्ही पितोय ज्यूस. कोकमचा ज्यूस बनवत आहे माझी मम्मी. आता मस्त ज्यूस बनवते बघा. सो मित्रांनो, आपलं बनवून झालेलं आहे मस्त कोकम सरबत. आणि खूप मित्रांनो ऊन लागते, त्यासाठी साईला आणि मला मी कोकम सरबत बनवलेलं आहे. तर कोकम सरबत थोडं पिऊया आणि नंतर मग आरामात जेवूया. सो मित्रांनो, मस्त आता आपला बड्डे बॉय जेवणासाठी बसलेला आहे आणि त्याचा फेवरेट आहे डाळ भात. सो व्हिडिओ बघत हां, मग दिसू दे ना, मोबाईल बघत जेवत आहे. रील्स बघते, रील्स शॉर्ट्स. तर चला मित्रांनो, या तुम्ही पण जेवायला. सो फायनली मित्रांनो, आता मी तुम्हाला किचनमध्ये दिसत आहे. आणि बोलतात ना, आपल्या घरी कोणताही कार्यक्रम असला तर सगळा वेळ आपला पूर्ण दिवसभर त्या कामातच जातो. आणि खरोखर मित्रांनो, मी एकटीच आहे. सो माझा पूर्ण दिवस आज सगळं साईच्या बड्डेची तयारी करण्यातच गेलेला आहे. कारण आता इकडे तुम्हाला दिसत आहे की मी सगळे भाज्या वगैरे चिरून ठेवलेले आहेत. ते आम्ही जेवल्याच्या नंतर मी हे सगळं केलेलं आहे. आणि आता फक्त कांदा आणि टमॅटो चिरायचा होता, सो तो मी चिरून घेतलेला आहे. तर आज मी बनवणार आहे साईच्या बड्डेसाठी व्हेज पुलाव बिर्याणी, म्हणजे घरगुतीच बनवणार आहे. 2 किलोची असं भाजी वगैरे सगळं पकडून करणार आहे. आमच्या घरची मंडळी किंवा कोणी साईच्या पप्पाचे कोणी फ्रेंड्स आले त्यांच्यासाठी घरगुतीची बनवणार. आणि मित्रांनो, साई आता माझा 10 वर्षाचा झालेला आहे. सो 10 वर्षाचा झालेला आहे तो आम्ही एकदा पण अशी बाहेरून जेवणाची ऑर्डर केलेली नाही. मी घरीच पूर्ण जेवण बनवायचे. चिकन बिर्याणी असं किंवा काय असं. आज सोमवार आला, त्यासाठी मी व्हेज पुलाव बिर्याणी अशी बनवत आहे. नाहीतर आमची चिकन बिर्याणीच असते, कारण वार चुकीचा आला साईच्या बड्डेसाठी, त्यासाठी. चला असो. आणि कोशिंबीरचं वगैरे सगळं काय मी ते करून घेतलेलं आहे. आणि आता बड्डे बॉय आपला खेळण्यासाठी गेलेला आहे. सो इकडे आता पटापट मी बिर्याणी बनवायलाच घेणार आहे आता, कारण सगळी तयारी झाल्यानंतर मग मिस्टर
आले की लगेच आम्हाला मंदिरात जायचं आहे साईला घेऊन. म्हटलं मंदिरात जाऊया. आणि तो पाटा मोठा आहे उंच, सो पकडायला मोबाईल कोणीच नाही आहे. त्यासाठी मी थोडंसं नंतर मी बनवल्यानंतर तुम्हाला दाखवेल. तर चला मग आता फटाफट बनवूया. आणि गरम बघा केवढं होतं इथे किचनमध्ये, कारण इकडे फॅन नाही आहे. सो आता मी बनवून घेते फटाफट व्हेज बिर्याणी आणि नंतर मग तुमच्याशी गप्पा मारते. सो फायनली मित्रांनो आता आपला पुलाव बनतच आलेला आहे. 90% झालेला आहे. दाखवा जरा, पाहू शकता तुम्ही 90% झालेला आहे. थोडंसं अजून आपण आता त्याला दमवरती ठेवणार आहोत. 10 मिनिटे आपण त्याला आता दमवरती ठेवणार आहोत. आणि वरून मग कोथिंबीर आणि बटर घालायचा, कोथिंबीर पुदिना वगैरे तुम्हाला जे काय हवे ते, आणि थोडासा तळलेला कांदा. मग पुलाव आपला रेडी. मित्रांनो आता मी इकडे आपलं जे पुलाव आहे ते मी दमवरती ठेवलेलं आहे. खाली तवा ठेवलेला आहे आणि 15 मिनिटं ठेवायचं आपल्याला मीडियम गॅसवरती. आणि आता इकडे मस्त चहा बनवत आहे, कारण मिस्टर पण आलेले आहे. सो आता चहा पिणार आणि तयारी करणार आणि मग साईला जाणार आहोत मंदिरामध्ये घेऊन. सो थोडंसं मंदिरामध्ये पण जाऊया. आणि प्लेट्स वगैरे आणायचे आहेत अजून, आम्ही काही काल आणल्या नव्हत्या, कारण गाडीवर एवढं सामान जमत नाही त्यासाठी. तर ते पण घेऊन येऊया आणि केक पण घेऊन येऊया. तर तोपर्यंत आपला तयारी करेपर्यंत पुलाव बनतोय. सो फायनली मित्रांनो बर्थडेची सगळी तयारी करून आत्ता आम्ही निघालेलो आहोत डोंबिवली ईस्टमध्ये असणाऱ्या गणेश मंदिरात. साईला घेऊन आम्ही तिकडे चाललेलो आहोत दर्शन करण्यासाठी. आणि मित्रांनो तुम्ही जर डोंबिवलीमध्ये राहणार असाल तर ह्या मंदिरात तुम्ही नक्कीच आला असाल. खूप सुंदर असं मंदिर आहे. आणि मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे ह्या मंदिरात व्हिडिओ किंवा फोटोशूट करण्यासाठी अजिबात अलाउड नाहीये. सो आता आम्ही इकडे फुल वगैरे घेतलेले आहे सगळं, आणि आता आम्ही बाप्पाचं दर्शन करण्यासाठी जातो. सो आम्ही आतून दर्शन करतो आणि तुम्ही बाप्पाचं बाहेरून दर्शन करा. सो मित्रांनो मंदिरातून आता आम्ही डायरेक्ट इकडे आलेलो आहोत. इकडे प्लेट्स वगैरे बड्डेमध्ये जे काही भेटतात सगळं काही डेकोरेशनसाठी अवेलेबल आहे, तर ते घेण्यासाठी आला. आणि इकडे आता फायनली आम्ही प्लेट्स घेतले आहेत. तर चला पटपट आता आपण घरी जाऊया. सो फायनली मित्रांनो प्लेट घेतल्यानंतर आता आम्ही केकच्या इथे ऑर्डर केली, केक नेण्यासाठी आलेलो आहोत. आणि पाहू शकता तुम्ही इथे खूप छान छान असे केक मिळतात. जसे आपल्याला पाहिजे ना तसे फ्लेवरमध्ये भेटतात. ब्लॅक फॉरेस्ट चॉकलेट केक घे ना. फायनली मित्रांनो सगळी आता तयारी झालेली आहे. आणि बच्चा पार्टी बाहेर एकदम शोर मचवला आहे बच्चा पार्टीने. आणि खूप नाचत आहे, कारण आता केक कापणार थोड्या वेळामध्ये. कारण ह्यांचे भाऊ आहेत ते पण येत आहेत, त्यासाठी आम्ही वेट करत आहोत. तोपर्यंत आपण बच्चा पार्टीचा नाच एन्जॉय करू. आणि मस्त आता बच्चा पार्टी नाचलेली आहे. सो साई सांग तुझे मित्र कोण कोण आहेत ते. नवीन आला का? हा बिट्टी हाय करा सगळ्यांनी.
आणि मित्रांनो हा सवा आहे, त्याला काहीतरी बोलायचं आहे. काय बोलताय? हा सो मित्रांनो, साईच्या बर्थडेची पूर्ण तयारी झालेली आहे मित्रांनो. आणि आतमध्ये येऊन मी व्हिडिओ काढतोय बिकॉज बाहेर फुल धमाल मस्ती चालू आहे साईची आणि साईच्या मित्रांची. सो सपना पण इकडे आहे आणि सगळ्या तयारी झालेली आहे. फक्त आम्ही राजेश, यश आणि वैभव येणार नाही बिकॉज त्याची तब्येत बरी नाही आहे. बाकी बिल्डिंगचे लोक पण येणार आहे, तेच आम्ही वेट करतोय. ते लोक आल्यानंतर मग आम्ही केक कापणार आणि सपनाचे भाऊ पण येणार आहे, भाऊ बंधू. सो बघू आता कधी येतात ते आणि मग सेलिब्रेट करू आपण साईचा बर्थडे. पाणी येतं ना मित्रांनो आमचं बिल्डिंगचं 8 वाजता, त्याच्यामुळे कसं मग 8ला पाणी झाल्याच्या नंतर आम्ही केक कापतो. आता थोड्या वेळाने कापणार. चला मग सेलिब्रेट करू आपण बर्थडे.